अचानक आलेल्या पावसामुळे माझं वाळवण सगळं खराब होऊन जाईल असं मला वाटलं होतं, पण झालं भलतंच. मी सकाळी-सकाळी ना सगळ्यात पहिल्यांदा टेरेसवर जाऊन साबुदाण्याचे पापड घालून आले. छान ऊन पडलेलं आणि पटकन खाली आले. म्हटलं आता साबुदाण्याच्या चकल्याचं जे पीठ आहे ना ते तयार करून घेते. त्यासाठी मी 1 किलो साबुदाण्यामध्ये ना 2 किलो उकडलेला बटाटा, चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट घातलं आणि ते पीठ मी तयार करत होते. त्यावेळेस माझ्या डोक्यात हेच की आता छान ऊन पडलेलं आहे, तर थोडेफार जरी साबुदाण्याचे पापड वाळले ना वरचे, तरी बास होऊन जाईल. कारण म्हणजे नंतरनं मी त्याला फॅनखाली वगैरे सुकवेल. पण माझे सासरे सांडगे नीट करायला गेले आणि त्यांचा पाय घसरून ते त्यावर पडले, कारण त्यांना हा कागदच दिसला नाही. प्लस शेजारची एक मुलगी आली होती मदतीला, तीही त्यावर पडली आणि शुभही त्याच्यामध्ये नाचत गेला. तर त्यामुळे सगळे पापड खराब झाले. मग मी म्हटलं आता कुणीच मध्ये येऊ नका, कारण पाऊसही सुरू झाला होता. तर ह्या चकल्या मी रूममध्ये एका टेरेसवरच्या सेपरेट घातल्या, कुणालाच मध्ये घेतलं नाही. त्यानंतरनं मी खाली आले. म्हटलं सगळ्या वाळवणाची तर वाट लागलेलीच आहे. आता लोणच्याची नको लागायला, म्हणून म्हटलं पटकन ते करून घ्यावं, कारण कैऱ्या खूप छान वाळल्या होत्या. हे जे लोणचं आहे ना, ते माझ्या आजीची रेसिपी आहे. लहानपणी ज्यावेळेस आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीला गावी जायचो ना, तेव्हा तिच्या हातचं हे लोणचं खायला आहे ना, मला खूप जास्त आवडायचं. आता तिच्या हाताची सर काही मला येणार नाही, पण थोडासा प्रयत्न तर करायला हवाच ना. त्यानंतरनं आता मी इथे ना संध्याकाळी सूपसाठी आहे ना गव्हाची घावणं करते. चला तर मग भेटते तुम्हाला उद्या. बाय.